कधी असा विचार मनात आलाय का की काही लोक आयुष्यात कितीही मोठी संकटे आली, म्हणजे नोकरी गेली किंवा वैयक्तिक आयुष्यात काही खूप मोठी वादळे आली, तरी ते अगदी शांत आणि स्थिर कसे राहतात? हो, म्हणजे ते आतून खूप सॉलिड वाटतात. अगदी. आणि दुसरीकडे आपण असतो, म्हणजे सकाळी कामावर जाताना ट्रॅफिकमध्ये कोणी उगाच हॉर्न वाजवला किंवा व्हॉट्सॲपवर कोणी आपल्या एवढ्या मोठ्या मेसेजला फक्त के असा रिप्लाय दिला, तरी आपला पूर्ण दिवस खराब होतो. हां, खरंय. आपला तोल लगेच जातो तिथे. बरोबर. आपल्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. असं का होतं? यावर कधी विचार केलाय आपण? हे खूपच म्हणजे खूपच कॉमन आहे आणि मला वाटतं याचं मुख्य कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत दडलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेत ते कसं? हे बघा, आपल्याला लहानपणापासून गणित कसं सोडवायचं, सायन्सचे फॉर्म्युले कसे पाठ करायचे किंवा कोडिंग कसं करायचं हे सगळं अगदी घोकून शिकवलं जातं. हो, ते तर आहेच. याचा कुठलाही मॅन्युअल आपल्याला दिला जात नाही. अच्छा. त्यामुळे आजच्या या प्रचंड वेगाने धावणाऱ्या जगात आपण सगळेच आतून एक वेगळाच ताण आणि अस्थिरता घेऊन जगत असतो. बाहेरची परिस्थिती आपण जितकी जितकी नियंत्रित करू पाहतो ना, तितकीच आतली परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते. आणि म्हणूनच आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि भारी विषयावर ही सखोल चर्चा करणार आहोत. हो, अगदी. याला समतोल मनस्थितीसाठी 7 दिवसांचा आराखडा म्हणजेच द 7 डे ब्लूप्रिंट फॉर मेंटल इक्विनॉमिटी असं म्हणतात. आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच डिकोड करणार आहोत की बाहेर कितीही गोंधळ सुरू असला तरी आतून शांत आणि एकरस कसं राहायचं. आणि मला वाटतं या स्रोताची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की यात फक्त हवेतले सल्ले नाहीत. बरोबर. म्हणजे फक्त तात्विक गप्पा नाहीत. हा एक अगदी प्रॅक्टिकल, स्टेप बाय स्टेप आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित प्लॅन आहे, जो कुणीही आपल्या दैनंदिन जीवनात वापरू शकतो. अगदी बरोबर. हा आराखडा थेट कृतीकडे नेतो. पण प्रत्यक्ष कृतीकडे वळण्यापूर्वी आपलं मन नक्की कसं काम करतं हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. हो, कारण आजाराचं मूळ समजल्याशिवाय आपण उपाय नाही करू शकत. नक्कीच. तर या प्लॅनची सुरुवात एका साध्या पण अत्यंत प्रभावी साखळीतून होते. ती साखळी अशी आहे: परिस्थिती, विचार, भावना आणि मग प्रतिक्रिया. अच्छा, म्हणजे आधी बाहेर काहीतरी घटना घडते, हं. त्यावर आपण काहीतरी विचार करतो, त्या विचारातून आपल्या आत भावना निर्माण होतात आणि मग मग आपण समोरच्याला रिॲक्ट करतो. अगदी. आता यातली गंमत बघा. परिस्थिती ही कधीच आपल्या हातात नसते. ती बाहेरची गोष्ट आहे. हो, ते तर आहे. पण त्या परिस्थितीकडे बघून आपण जो विचार करतो ना, तो सगळा खेळ बदलतो. या साखळीतला सर्वात महत्वाचा दुवा विचारच आहे. म्हणजे विचारांवर सगळं अवलंबून आहे. हो. समजा ऑफिसमध्ये एका महत्वाच्या मीटिंगमध्ये बॉसने सगळ्यांसमोर ओरडलं. आता परिस्थिती तीच आहे, पण जर मनात विचार आला की माझ्याच बाबतीत नेहमी असं होतं, मी कुचकामी आहे, तर काय होईल? हां, तर साहजिकच खूप राग येईल किंवा अपमान झाल्यासारखं वाटेल. बरोबर. ती भावना नैराश्याची असणार. पण तिथेच जर आपण विचाराची दिशा बदलली, म्हणजे कसं? म्हणजे स्वतःला सांगितलं की बॉस कदाचित आज स्वतः कुठल्या तरी प्रेशरमध्ये आहे, यात माझा काही वैयक्तिक दोष नाही. अच्छा. किंवा किंवा माझी चूक असेल तर मी ती पुढच्या वेळी दुरुस्त करेन. अगदी. असा विचार केला तर आतली भावना लगेच बदलते. ती निराशेची जागा एका शांततेने घेतली जाते. बापरे, हे मला एखाद्या स्मार्टफोनसारखं वाटतंय. स्मार्टफोन कसं काय? म्हणजे परिस्थिती हा हार्डवेअरचा प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्या डोक्यात जे अनावश्यक बॅकग्राऊंड ॲप्स चाललेत ना, तेच विचार आपल्या मानसिक ऊर्जेची बॅटरी ड्रेन करत असतात. हे डॉमिनो इफेक्ट सारखं आहे. जगच बदलून टाकायला बघतो आपण. अगदी. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असा अट्टहास करतो. जग कंट्रोल करायला जातो आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे आपण नियंत्रणाच्या भ्रमात जगतो. होय. आणि जेव्हा गोष्टी मनासारख्या होत नाहीत, तेव्हा ताण येतो. म्हणूनच हा ताण कमी करण्यासाठी माझ्या हातात काय आहे आणि माझ्या हातात काय नाही हे वेगळं करणं अत्यंत महत्वाचं आहे. अच्छा. जे आपल्या हातात नाही ते सोडून देण्याचा, म्हणजे लेट गो करण्याचा सराव आपण रोज करायला हवा. पण एक सेकंड, इथे मला एक शंका आहे. बोला ना. हे कंट्रोल सोडणं किंवा लेट गो करणं हे वाचायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकल जगात समजा उद्या एखाद्याची नोकरी धोक्यात असेल किंवा जवळचं नातं तुटत असेल, तर तिथे हे माझ्या हातात नाही, मी हे सोडून देतो असं म्हणणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही का? हा मुद्दा खूप जण उपस्थित करतात. हो, कारण हे थोडं अवास्तव आणि पलायनवादी वाटतं ना. प्रत्यक्ष आयुष्यात हे फार कठीण वाटतं. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की सोडून देणं म्हणजे हातपाय गाळून बसणं किंवा हार मानणं असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. यामागचं सायन्स समजून घ्या. बरं.
समजा तुमच्या हातात एक पाण्याचा ग्लास आहे. तो ग्लास जर तुम्ही 1 मिनिट धरून ठेवला तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. हो, अगदी साधं आहे ते. पण तोच ग्लास जर तुम्ही सलग 2 तास धरून ठेवला तर काय होईल? हात दुखायला लागेल नक्कीच, बधीर होईल. बरोबर. परिस्थिती हा तो ग्लास आहे. आपण ती परिस्थिती, ते विचार तासनतास डोक्यात धरून ठेवतो. जेव्हा आपण कागदावर जाणीवपूर्वक लिहून काढतो की अमुक गोष्ट माझ्या नियंत्रणाबाहेर आहे, तेव्हा आपण मेंदूला सांगत असतो की इथे तुझी ऊर्जा खर्च करण्यात काही अर्थ नाही. अच्छा, म्हणजे ही ऊर्जा वाचवणं आहे, हार मानणं नाही. अगदी. जी गोष्ट बदलण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, तिथे लढण्यात काय अर्थ? एकदा का तुम्ही ती ऊर्जा वाचवली, की जी गोष्ट खरोखरच तुमच्या हातात आहे, तिथे तुम्ही ती वापरू शकता. भारी. म्हणजे आपण आपली लढाई कुठे लढायची हे अत्यंत हुशारीने ठरवतोय, हे खूपच स्पष्ट झालं. पण हे सगळं समजून घेतलं तरी इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. कारण जेव्हा प्रत्यक्षात ताण येतो, तेव्हा आपलं मन भूतकाळात जाऊन चुकांचा पश्चाताप करत बसतं. हो, किंवा भविष्यात काय होईल या भीतीने थरथरत असतं. अगदी. आपलं मन हे एका टाईम मशीनसारखं आहे, जे सतत मागे पुढे प्रवास करत असतं. मग या अस्थिरतेला कसं सामोरे जायचे? या टाईम मशीनला वास्तवात कसं आणायचं? आणि तिथेच या स्रोतात दिलेलं अत्यंत प्रभावी साधन कामाला येतं, ते म्हणजे आपला श्वास. श्वास. फक्त श्वास. हो, मन भूतकाळ आणि भविष्यात सतत भरकटत असल्यामुळेच अस्थिरता येते. पण आपला श्वास ही एकमेव अशी गोष्ट आहे जी केवळ आणि केवळ वर्तमानात अस्तित्वात असते. म्हणजे आपण कालचा श्वास आज नाही घेऊ शकत. बरोबर. आणि उद्याचा श्वास आत्ता घेऊ शकत नाही. श्वास हाच आपल्याला वर्तमानात घट्ट रोवून ठेवणारा अँकर आहे, नांगर आहे तो आपला. यासाठी या प्लॅनमध्ये एक तंत्र दिले ना, 4-4-4 तंत्र असं काहीतरी. हो, 4 सेकंद श्वास घ्यायचा, 4 सेकंद तो रोखून ठेवायचा आणि मग पुढचे 4 सेकंद तो सोडायचा. फक्त 5 मिनिटे केल्याने मन एकदम शांत होतं. पण हे खरंच काम करतं की ही फक्त एक मानसिक समजूत आहे की मी शांत झालोय? नाही, याच्यामागे प्युअर मेडिकल सायन्स आहे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम चालू होते. आपण फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. अच्छा, म्हणजे हृदयाची धडधड वाढते, तो वाला मोड. हो, पण जेव्हा तुम्ही या 4-4-4 पॅटर्नमध्ये जाणीवपूर्वक श्वास घेता तेव्हा शरीरातील वेगच नर्व स्टिम्युलेट होते. ही नर्व मेंदूला सिग्नल देते की सगळं सुरक्षित आहे आणि तुमची पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम चालू होते, जी शरीराला शांत करते. बापरे, म्हणजे आपण आपल्या नर्वस सिस्टमचा कंट्रोल हातात घेतोय आणि यातून आपण समत्व म्हणजेच इक्विनिमिटीच्या स्थितीकडे जातो. पण समत्व म्हणजे नक्की काय? जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर समत्व म्हणजे अशी मानसिक स्थिती जिथे तुम्ही आनंद आल्यावर खूप जास्त हवेत उडत नाही आणि दुःख आल्यावर पूर्ण खचून जात नाही. भगवद्गीतेतही याचा संदर्भ आहे ना, समत्वम योग उच्यते. अगदी बरोबर. पण समत्व म्हणजे भावना शून्य होणे नाही. हो, कारण आपण माणसं आहोत, भावना तर असणारच. नक्कीच. समत्व म्हणजे भावनांच्या लाटांवर स्वार होताना स्वतःचा तोल न ढळू देणे. लाटा येणार हे मान्य करणं, पण आपलं जहाज न बुडवता पुढे नेणं. आणि या लाटांवर तोल सांभाळण्यासाठी मला या आराखड्यातले 2 मंत्र खूप भारी वाटतात. कोणते? एक म्हणजे हेही जाईल आणि दुसरं मी स्थिर आहे. अगदी बरोबर. हेही जाईल हा मंत्र आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही क्षणी आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो. हो, अहंकार वाढू देत नाही आणि निराशही होऊ देत नाही. आतापर्यंत आपण हा सगळा तात्विक पाया समजून घेतला. पण तत्वज्ञान समजून घेणं सोपं आहे. ते सवयीत कसे आणायचे? या स्रोताने यासाठी एका 70 दिवसांच्या प्रॅक्टिकल प्लॅनची रचना केली आहे. आपण पहिल्या 4 दिवसांच्या प्रवासाकडे पाहूया. नक्कीच. या आराखड्यातील क्रम खूप तर्कशुद्ध आहे. पहिला दिवस हा फक्त जागरूकतेचा आहे. म्हणजे दिवस 1 ला काय करायचं? दिवसभर स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्यायचं आणि जे निगेटिव्ह विचार मनात येतील ते एका कागदावर लिहून काढायचे. बापरे, हा प्रवास एका अस्वच्छ गोदामाची साफसफाई करण्यासारखा वाटतोय. अगदी तसंच. म्हणजे दिवस 1 ला आपण फक्त कचरा कुठे आहे हे शोधतोय, नकारात्मक विचार शोधतोय. हो, कारण आधी आजार ओळखल्याशिवाय त्यावर औषध देता येत नाही. तुम्ही थेट विचार बदलायला जाऊ शकत नाही. बरोबर. मग दिवस 2 ला काय करायचं? तो कचरा साफ करायला घ्यायचा. हो, दिवस 2 हा विचार बदल करण्याचा आहे. पहिल्या दिवशी जे निगेटिव्ह विचार लिहिले होते त्यांना पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल विचारांमध्ये बदलायचं. अच्छा, म्हणजे समजा मी हे नाही करू शकत असा विचार असेल तर? त्याला खोडून लिहायचं, मी प्रयत्न करेन. हा मेंदूची जुनी वायरिंग बदलण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे. आणि दिवस 3 हा श्वासाच्या सरावाचा आहे ना? हो,
सकाळी 5-10 मिनिटे ते 4-4-4 श्वासाचं तंत्र वापरायचं आणि तणावाच्या वेळीही त्याचा वापर करायचा. हे तर आपण मगाशी बोललो, पण दिवस 4 बद्दल सांगा. तिथे स्वीकार करायचा आहे. कंट्रोलमध्ये नसलेली एक गोष्ट निवडून ती मनापासून स्वीकारायची. मी याला स्वीकारतो असं स्वतःला सांगायचं. पण इथे एक अडचण वाटते मला. समजा कोणी मला खूप वाईट वागणूक देतोय आणि मी म्हटलं की मी हे स्वीकारतो, तर मी एक प्रकारचा डोरमॅट झालो ना. कोणीही यावं आणि माझ्यावर पाय पुसून जावं. हा खूप महत्वाचा गैरसमज आहे. स्वीकार करणं म्हणजे अन्याय सहन करणं नाही. मग काय? स्वीकार म्हणजे वास्तव नाकारणं थांबवणं. तो माणूस वाईट वागतोय हे वास्तव आहे. जेव्हा तुम्ही ते स्वीकारता तेव्हा तुम्ही तो भावनिक लढा थांबवता आणि प्रॅक्टिकल विचार करता की आता मी काय करू शकतो. अच्छा, म्हणजे ॲक्शन घेण्याआधीचं ते पहिलं पाऊल आहे. अगदी. आता पहिल्या 4 दिवसात आपण स्वतःच्या आतल्या जगाशी लढायला शिकतो. पण खरी परीक्षा बाहेरच्या जगात असते. हो ना, जिथे लोक आपल्याला ट्रिगर करतात. म्हणूनच पुढचे 3 दिवस महत्वाचे आहेत. दिवस 5 हा प्रतिक्रिया नियंत्रण करण्याचा आहे. यात नियम असा आहे की लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. 5 सेकंद थांबून मग बोलायचं. बरोबर. पण याचा नेमका अर्थ काय? हे ऐकायला सोपं वाटतं. समजा कोणाशी जोरदार वाद सुरू आहे. तिथे 5 सेकंद थांबणं एखाद्या युगासारखं वाटू शकतं. हे खरोखर शक्य आहे का? यातून एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हे 5 सेकंद थांबणं केवळ शांत राहण्यासाठी नाहीये. मग? जेव्हा कुणी ओरडतं तेव्हा मेंदूतला अमिगडाला हायजॅक होतो. बरोबर. तो लगेच रिॲक्ट करतो. बरोबर. पण आपला लॉजिकल मेंदू प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्याला ॲक्टिव्हेट व्हायला वेळ लागतो. अच्छा, म्हणजे तो 5 सेकंदांचा पॉज आपल्या लॉजिकल मेंदूला जागे होण्याची वेळ देतो. अगदी. तो पॉज आपल्या मेंदूला ऑटो पायलट मोडमधून बाहेर काढतो. यामुळे 50% प्रॉब्लेम तिथेच कमी होतात. बापरे, हे खूपच भारी आहे. आणि दिवस 6ला काय करायचं? दिवस 6 हा शांत वेळ आहे. 10-15 मिनिटे एकटे बसायचे, मोबाईल नाही, कुणाशी बोलणे नाही. डिजिटल डिटॉक्स एक प्रकारचा. हो. आणि मग दिवस 7 हा पुनरावलोकनाचा आहे. आठवड्याचा अनुभव लिहिणे आणि स्वतःला विचारणे, मी आधीपेक्षा शांत आहे का? म्हणजे हा 7 दिवसांचा प्लॅन पूर्ण झाला. पण पुढे काय? म्हणूनच यात रोजचा 10 मिनिटांचा मिनी रुटीन दिला आहे. फक्त 10 मिनिटे? हो. 2 मिनिटे श्वास, 3 मिनिटे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आणि 5 मिनिटे शांत बसणे. समतोल राखण्यासाठी तासनतास ध्यान करण्याची गरज नाही. सातत्यपूर्ण छोटी पावले पुरेशी असतात. अगदी खरे. तर जर या संपूर्ण स्रोताचे सार सांगायचे झाले तर ते 3 वाक्यांत सांगता येईल. आपले विचार सांभाळणे, आपल्या भावनांचा स्वीकार करणे आणि आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे, हेच एकरस मनस्थितीचे मूळ आहे. अगदी अचूक सारांश. पण आजची ही सखोल चर्चा आपण थांबवण्यापूर्वी या स्रोताने आपल्याला जो विचार दिलाय त्यावर एक प्रक्षोभक विचार माझ्या मनात येतोय. कोणता? या स्रोताने 7 दिवसांचा उत्कृष्ट आराखडा दिला. पण ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी विचार करण्याजोगी गोष्ट ही आहे की 8व्या दिवशी काय होते? 7 दिवसांच्या या प्रॅक्टिसने आपला मेंदू कायमचा बदलतो की समतोल मनस्थिती मिळवणे हे कोणत्याही अंतिम मुक्कामाचे नाव नसून दररोज पुन्हा नव्याने सुरू करायच्या या 7 दिवसांच्या चक्राचे नाव आहे. हा खूपच खोल विचार आहे. नक्कीच. मला वाटतं सर्वांनी यावर नक्की विचार करावा. आणि याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.